हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण करत आहोत शिमला मिरचीची भाजी. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपण चांगली धुवून तिला बारीक कट करून घेणार आहे. बारीक कट केल्याने ती खूप चवीला लागते. इथे आपण कट करत आहोत. अशा प्रकारे आपण दुसरी पण शिमला मिरची घेणार आहे. त्यातल्या बिया जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढत आहेत, त्या बिया काढून शिमला मिरचीची भाजी करायची. ती पण बारीक कट करून घ्यायचं आणि मग ती इथे दाखवल्याप्रमाणे थोड्याशा गरम पाण्यात आपण शिमला मिरची टाकून द्यायची, जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जाईल. आता आपण घेणार आहेत एक कढई, त्यामध्ये तेल गरम करून थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून थोडासा मसाला आणि त्यावर शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं फ्राय करणार आहे, जेणेकरून मसाले भाजीला चांगले लागले पाहिजेत. शेंगदाण्याचा कूट थोडासा फ्राय करत मंद आचेवर ठेवून आपण थोडा एव्हरेस्टचा मसाला टाकणार आहे, पावभाजी मसाला टाकणार, जेणेकरून चव खूप चांगली येते. इथे दाखवल्याप्रमाणे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये गरम तेलात, आणि त्यानंतर मग शिमला मिरचीची भाजी ठेवून द्यायची त्यामध्ये आणि मग फ्राय करायची. आणि थोडंसं मीठ आणि पाणी टाकून भाजीला चांगली उकळी आणून द्यायची. अशा प्रकारे आपली इथे शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे. पाण्याला उकळी येऊन दिल्यावर आपण ती सर्व करून चपाती किंवा पराठ्यासोबत खाऊ शकतो. आता इथं दाखवल्याप्रमाणे गॅस स्लो केल्यामुळे तेलावरती तेल पण आहे.